नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर। तर आज आम्ही रक्षाबंधनाला कुठे आलेलो आहोत तर तो ब्लॉग मी ते घेऊन आलेले आहे। हा माझा मावस भाऊ आहे, तर याच्या घरी आज आम्ही सगळे रक्षाबंधनाला आलेलो आहोत। तर मावशीच्या मुली इथे अगोदरच आलेल्या आहे, एक दिवस अगोदर आलेल्या होत्या। सोमवारीच आम्ही सगळे एकदम बरोबर आलो होतो, पण मी पप्पा त्यांच्या घरी थांबलेले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच इकडे आलेलो। कारण अवी जो आहे तर त्याचा माझे चुलत्याची मुलं आणि अवी यांचं रक्षाबंधन झाल्यानंतर रिटर्न आम्ही पुन्हा मावशीकडे आलो आणि मावशीच्या मुली पण इथेच होत्या। तर ह्या आदल्या दिवशी आल्यामुळे भाऊबीजेच्या रक्षाबंधन झाल्यानंतरच सगळे जिकडे तिकडे जाणार होते, कारण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की जास्त दिवस राहायचं नाही आहे आणि एक दिवसातच आम्ही इथून रिटर्न फिरणार होतो। तर अशा पद्धतीने मावशीच्या दोनही मुली खूप हुशार आहेत। पहिल्यापासून पुण्याला राहत असल्यामुळे त्यांना ऑलरेडी पार्लर म्हणा किंवा कुठलीही कशामध्ये जरी घातलं तरी त्या म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीमध्ये ट्रेन होतील अशाच या दोघीजणी आहे। तर ह्यांचं जे आहे ब्युटी पार्लर दोघींचं खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। तर हे जे आहे ते मावशी सोनीचे दोन्ही मुलं आहेत, ज्यांची आम्ही मंदाकिनी घेऊन आलेलो आहोत। तर हे तिचे मुलं आहेत। तर हे दोघे इथे रेस्ट करत आहे सोप्यावरती आणि इथे चॅनलची सुरुवात, आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे। तर सगळ्यांनी हाय केलेला आहे। तर आदिती आणि दीपाली इथे झोपण्याचं नाटक करत आहे, तर दीपालीमध्ये जागी झालेली आहे। तर या दोघींचं काहीतरी त्यांनी एक व्हिडिओ काढलेला आहे। तर आल्यानंतर आता बाबू जो आहे तो इथे राहत नाही आहे, तर जो माझा भाऊ आहे तो विदेशात गेलेला आहे आणि त्याला तिथे चांगल्या पद्धतीची नोकरी लागलेली आहे। 1.5 वर्षापासून तो तिकडेच आहे आणि तो इथे नसला तरी पण आम्ही आता इथे 4 वर्षापासून येतो आहे, कारण मावशी जी आहे आता ह्याच गावात राहते, त्यामुळे येणं जाणं खूप सोपं झालेलं आहे। आम्ही अगदी अर्धा तास किंवा 1 तास तरी इथे येऊन जातो। पण मग आम्ही रक्षाबंधनाला इथे 1 वाजता आलो, तर 3-3:30ला साधारण इथून आम्ही रिटर्न फिरलो, कारण आम्हाला आमच्या घरी पण जायचं होतं। तर रक्षाबंधनाला काकाची आणि बाबू दोघांच्या देखील राखी आम्ही इथे ठेवून गेलो। काकांची राखी फोटोजवळ ठेवली, तर बाबूची तिथेच खाली त्याच्या नावाची राखी जी आहेत आम्ही तिथे ठेवली आणि अशा पद्धतीने बाबूचं जे रक्षाबंधन होतं ते आम्ही इथे सेलिब्रेशन केलं। आम्हाला खरं तर ऑनलाईन रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं होतं, पण कोणालाच वेळ मिळाला नाही की सगळ्यांनी एकत्र एकाच टायमिंगला यावं, तर त्यामुळे आम्ही ते रद्द केलं। कारण तो एक व्हिडिओ मला घ्यायचा होता की सगळ्यांनी मिळून आपण रक्षाबंधन करावं, पण बाबूला तिकडून वेळ होता, पण आम्ही 4घी बहिणी आहे तर सगळ्यांनी एकदम यायला वेळ होता, 9-10 असे प्रॉब्लेम्स होते, तर त्यामुळे तो विषय जो आहे तर आमचा ड्रॉप झाला। तर अशा पद्धतीने आता बहिणी पण तयार झालेल्या आहेत अवीला ओवाळण्यासाठी। तर बाबू नाही आहे, तर आता अवीचं तरी इथे रक्षाबंधन त्यांच्या हाती होणार आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी फोन वगैरे होत असतात, फोटो वगैरे राखी वगैरे पाठवली जाते आणि रक्षाबंधनपेक्षा मी भाऊबीजेला जास्त महत्त्व देते। तर आम्ही त्याला इथे भाऊबीजेला बोलावून घेणार आहोत, कारण दिवाळीच्या वेळेस कसा तो इथे असल्यानंतर बरं वाटतं, मावशी एकटी राहते, तर मग बाबूमुळे तिला छान वाटेल। दिवाळी पण सगळ्यात मोठा आपला वर्षाचा सण असतो ना, तर मग घरात तो असल्यानंतर एखादा महिना खूप छान वाटेल आणि दिवाळीलाच ये असं आम्ही त्याला बोललो होतो। तर त्यांनी खरं तर मागच्या वर्षी तो अगोदर आल्यामुळे दिवाळीला त्याला यायला जमलं नव्हतं, तर यावर्षी तो नक्की दिवाळीला येणार आहे आणि त्याच्याच घरी आम्ही इथं आलेलो आहोत आणि तोच इथं नाही आहे। तर खरं तर तो नसल्याची उणीव लगेच इथे जाणवते आहे। सगळेजण आहेत, पण मावशीच्या मनाला एक असं एक लागून जातं की सगळ्याजणी आल्या आणि माझा मुलगा इथं नाही आहे। तर तो खूपच दुसऱ्या देशात आणि लांब गेला असल्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे चांगली गोष्ट आहे, तो खूप म्हणजे खूप प्रगतीपथावर आहे, पण मग वाईट वाटतं की तो आता इथे आम्ही सगळे सेलिब्रेट करतो आहे तर तो नाही आहे। पण एक सक्सेस कोणी बनणार असेल ना, तर त्याला आपल्या घरापासून लांब राहावं लागतं म्हणतात ना, तर मग तो माणूस सक्सेस होतो। थोडा दिवस तरी लांब राहूनच हे सक्सेस मिळवायचं असतं आणि त्याने तेच केलेलं आहे। तर दिवाळीला आल्यानंतर त्याच्याबरोबर पण आमचे व्हिडिओ इथे तुम्हाला बघायलाच मिळतील। तर इथे जे आहेत बहिणीच्या मुली, सगळ्या मावस बहिणीच्या मुली आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, सगळ्यांचे फोटो इथे काढलेले आहेत आणि आम्ही आमचे पण फोटो काढले आहेत। इथे आजी आहे, तर आजी आणि मावशी बरोबरच राहतात, तर अवीबरोबर इथे आम्ही फोटो काढलेले आहेत। आता ह्या मावस बहिणी आहेत। आता हे जे आहे ते बहीण भावांचं रक्षाबंधन चालू आहे, तर यांचं रक्षाबंधन हे दरवर्षी होत नाही आहे, तर ह्या वर्षीच इथे रक्षाबंधन झालेलं आहे आणि दरवर्षी जर जमलो एकत्र तर नेहमी असंच होत राहील आणि काय होतं की एकमेकांना लक्षात राहील की आपण एकमेकांना कधीतरी लहानपणी, कारण हे नाते जे आहेत असे तुटत जातात, तर तुटत न जाण्यापेक्षा एकमेकांना थोडासा वेळ दिल्यानंतर मुलांच्या नेहमी लक्षात राहील। तर मी हा व्हिडिओ याच्यासाठीच घेतलेला आहे आणि हे फोटो, हे जे चॅनल आहे याच्यावर कायमचे राहणार आहे, तर हे फोटो ह्या मुलांना कायम आठवणीत राहतील की आम्ही अशा पद्धतीने कधी रक्षाबंधन सेलिब्रेट केलं होतं। आणि तरी अजून त्यांची एक बहीण आलेली नाही आहे, तिचे पेपर असल्यामुळे शाळेमध्ये, तर तिला तिच्या मम्मीने आणलेलं नाही आहे। तर समू जी आहे ती आलेली नाही आहे आणि श्रद्धा आहे, तर हिची मोठी बहीण आलेली नाही आहे, तर त्यामुळे आता तिने हे सगळं बघितल्यानंतर तिला पण पुढच्या वर्षी यावंसं नक्कीच वाटेल। तर अशा पद्धतीने सुंदर असं माझं रक्षाबंधन मावशीच्या घरीसुद्धा साजरं झालेलं आहे। अगदी आम्ही 2-3 तास गेलो, पण छान वाटलं।
तिथे गेल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून गेलो होतो, पण तरी मावशीने तिथे स्वयंपाक केला. मग आम्ही सगळ्यांनी तिथे थोडं थोडं जेवलो. जेवल्यानंतर मग मी आणि एक आणखीन माझी ही ग्रीन साडीवाली जी बहीण आहे, तर आम्ही दोघे एका साईडनीच राहतो. म्हणजे खूप 4 किलोमीटरचं अंतर आहे. तर आम्ही दोघी जाताना संगेच गेलो आणि येताना पण आम्ही दोघी बरोबरच आम्हाला सोडलं त्याने आणि मग तो घरी गेला हवी. तर अशा पद्धतीने आम्ही 4-5ला आम्ही तिथून निघलो आणि इथे आमच्या घरी 6-6:30ला टच झालो. तर त्यांचा आता हे रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालू आहे. तर ही आहे मोठी बहीण, मावशीची मोठी मुलगी, आणि ही आहे मधली मोनिका, ही मावशीची 2 नंबरची मुलगी आहे. तर ह्या 2 मुली आणि लहान जो आहे तर तो बाबू आहे, आशिष, त्याचं नाव आशिष आहे. तर हे 3 जण आहेत. तर अशा पद्धतीने नेहमी आल्यानंतर इथे छान असे इथं मस्त असं बाबूंनी घर बांधून ठेवलेलं आहे. खूप छान घर आहे आणि डेकोरेट पण खूप सुंदर केलेलं आहे. तरी अजून त्याला बरंचसं काहीतरी करायचं बाकी आहे. तर त्याला जेवढं जमेल तेवढं तो इथे आल्यानंतर करून घेत असतो. त्याला खूप जास्त हौस आहे प्रत्येक गोष्टीची सजावट करण्याची. तर त्याने तिकडे देखील त्याचं एक सुंदर असा फ्लॅट घेतलेला आहे. त्याचा पण मी लवकरच व्हिडिओ इथे चॅनलवर टाकणार आहे. तर फ्लॅट घेऊन जवळजवळ 6 महिने झाले आहे. तर अजून पण आम्ही त्याचा जो व्हिडिओ आहे तर तो टाकलेला नाही. तर आम्ही सगळ्यांनी मिळून संघच तो व्हिडिओ टाकायचं ठरवलं होतं आणि पण आम्ही कुणीच टाकलेलं नाही आहे. तर आता पुन्हा तो पर्सनली मी तो व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर सुंदर असं त्याचं घर मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. तर हे नेदरलँडचं घर आहे आणि सुंदर असं नेदरलँडचा त्याचा एक म्हणजे आमचं माहेर एक झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आता आम्ही तिथे जाऊ शकत नाही आहे कारण ते खूप लांब आहे आणि जाणं येणं एवढं सहज नसतं. तर सुंदर असं त्याचं घराचं पूर्ण त्याने घर खूप छान तिकडचं घर पण खूप सुंदर सजवलेलं आहे. अगदी धुण्या भांड्याचं मशीनपासून तर सगळं गोष्टी ज्या आहे तर तिथे सगळं अवेलेबल आहे. फक्त स्वयंपाक मग करावा लागतो. इतकं सुंदर असं त्याचं सगळं तिथे आहे. तर मी तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ नक्की टाकेल जसा वेळ मिळेल तसे. तर अशा पद्धतीने आमचं हे रक्षाबंधन झालेलं आहे. तर तुम्हाला हे रक्षाबंधन कसं वाटलं? तर ही जी आहे ही माझी आजी आहे. तर आजी म्हणजे ही आईची आई आहे आणि आई आणि मावशी, आजी आणि मावशी ह्या इथे एका घरात राहतात. तर सगळ्यांचे फोटो खूप छान आलेले आहेत. तर हे फोटो अवीच्या मोबाईलमध्ये घेतले आहे आणि सुंदर असे सगळे फोटो त्याचा फोन खूप सुंदर, त्याच्या मोबाईलमध्ये खूप सुंदर फोटो येतात. तर ते त्याच्या मोबाईलमधले फोटो मला खूप जास्त आवडलेले आहे. तर छान असं मुलांचं रक्षाबंधन इथे चांगलं झालेलं आहे. अवी आणि मावशीच्या मुलींचं रक्षाबंधन चांगलं झालेलं आहे. मुलांना जर म्हटलं ना आशिष मामा येणार आहे तर मुलांचं खूप लक्ष असतं की आपण तिकडे जायचं, कधी येणार तो भेटायला. तर सगळ्यांनाच त्याची एक आल्यानंतर एक हौस असते. आणि अगदी माझा अंशला तरी विमान जरी बघितलं तरी तो म्हणतो की बाबू मामा असेल. तर इतकं त्याला क्रेज आहे बाबू मामाचं. म्हणजे त्याचं नाव काढलं तरी त्यांना एक विदेश विमान असं काहीतरी त्यांच्या डोक्यात संकल्पना तयार झालेली आहे. आणि इथे आल्यानंतर मुलांनी जे आहे तर मावशीने इडली सांबार बनवलेलं होतं, काहीतरी स्वयंपाक बनवलेला होता आणखीन. तर मुलांनी जे आहे तर पूर्ण पद्धतीने इथे मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. आणि मावशीने आमच्यासाठी सुद्धा तिथे गेल्यानंतर गरम गरम भजी बनवले होते. तर आम्ही सगळ्या बहिणींनी जे आहे ते गरम गरमच भजी तिथे खाल्ले. तर अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन असं तिथे सेलिब्रेट झालेलं आहे. तर तुम्हाला माझा हा रक्षाबंधनचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच आपण आशिषबरोबर नवीन ब्लॉगमध्ये येणार आहोत दिवाळीच्या. तर दिवाळी खूप लांब नाही आहे. तर अशा पद्धतीने तर ह्या घरामध्ये एकदम असं गजबजलेलं घर आणखीन दिसेल तुम्हाला नेक्स्ट टाईममध्ये. तर मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.